मित्रांनो, महत्त्वाचं आहे, या युद्धात फक्त जवानांना देशासाठी लढायचं नाही तर तुम्हाला सुद्धा लढायचं आहे. कसं ते ऐका. सोशल मीडियावर पाकिस्तानने नवा खेळ सुरू केला आहे. जरी भारताने त्यांची अकाउंट बॅन केली असली तरी पाकिस्तानने भारतातल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सना पैसे दिले आहेत आणि त्यामुळे कालपासून कित्येक लोक सोशल मीडियावर युद्ध नको म्हणून रडत आहेत. त्यांच्यासाठी एकच सांगणं आहे, जेव्हा तुम्ही पुढील सुट्टीत काश्मीरला फिरायला जाल आणि पुन्हा एखादी आतंकवादी घटना घडेल तेव्हा मोदी करून रडू नका. मित्रांनो, युद्ध सुरू झाल्यावर रडून चालत नाही. युद्ध सुरू असताना भिवून चालत नाही. शांतीच्या गोष्टी या युद्धाच्या आधी करायच्या असतात. पण जर एवढी वर्ष शांत राहून सुद्धा जर शत्रू तुमची रोज येऊन मारत असेल तर शेवटी पर्याय एकच राहतो, तो म्हणजे युद्ध. युद्धच शांती प्रस्थापित करू शकतो. युद्धच शत्रूचा नाश करू शकतं. त्यामुळे युद्धात असा मूर्खपणा करून चालत नाही, ज्यामुळे आपल्या लष्कराचं मनोबल कमी होतं आणि शत्रूला त्याचा फायदा होतो. महाभारतामध्ये अर्जुन सुद्धा घाबरून खाली बसला होता. त्याला युद्ध करायचं नव्हतं, पण कृष्णाने त्याला समजावलं. भगवद्गीतेच ज्ञान दिलं. सांगितलं, तू फक्त माध्यम आहेस. तुझं कर्म युद्ध करणं आहे. बाकी सगळं काही मीच चालवत आहे. मीच मारतोय आणि मीच मरतोय. लढणारा सुद्धा मीच आहे, जिंकणारा सुद्धा मीच आहे आणि हरणारा सुद्धा मीच आहे. त्यामुळे अर्जुना, तू कशाची चिंता करू नको. उठ, लढ आणि तुझं कर्म कर. जरी तू त्यांना मारलं नाहीस तरी ते लोक त्यांच्या कर्माने मरणारच आहेत. त्यामुळे हीच वेळ आहे ज्याचा वापर करून तू हे कर्म करशील आणि पुन्हा धर्माची स्थापना होईल. त्यामुळे मित्रांनो, आता सुद्धा भारताकडे हीच योग्य वेळ आहे शत्रूला धडा शिकवण्यासाठी. आणि त्यासाठी आपलं भारत सरकार आता तयार झालं आहे. त्यांनी संपूर्ण तयारी केली आहे. पण काही देशातले देशविरोधी लोक देशाविरोधात काम करत आहेत. त्यांच्या विरोधात तुम्हालाच लढायचं आहे, लक्ष ठेवायचं आहे. त्यामुळे मित्रांनो, तुम्ही सुद्धा तयार राहा. शेअर करा आणि सर्वांना जाग करा. खोट्या PR ला फाट्यावर मारा.